नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन एक्झाम बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची. नवीन म्हणजे कोणती? तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं स्वप्न असतं 10वी झाल्याच्या नंतर की मला फौजी व्हायचं, मला आर्मीमध्ये भरती व्हायचंय. मग आर्मीमध्ये भरती होण्यासाठी काय काय शिक्षणाची पात्रता, ग्राउंड, त्यानंतर कोणकोणते विषय आणि कोणत्या विषयावर भर द्यायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन असाल तर चॅनलला 100% तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कारण का तर मी तुम्हाला या जे अग्निवीरचे लेक्चर आहे ते तुम्हाला मोफत देणार आहे, जीकेचे. त्यामधले जे आपण सिरीज सुरू करणार PYQ वगैरे ती मोफत असणार आहे. फक्त तुम्हाला PDF चे पैसे द्यावे लागणार आहे. ते नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. सध्याला आपण माहिती जाणून घेऊया. बघा, अग्निवीर व्हायचंय बरोबर. परीक्षेसाठी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे ते लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तर काय ना, भरती प्रक्रिया जी आता सुरू आहे. 1 एप्रिल पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे वगैरे आहे. ऑनलाईन अर्ज करायचे, लेखी, शारीरिक आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिकल आणि मेरिट प्रशिक्षण. हे सगळे घटक हे भरतीचे आहे, महत्त्वाचे. आता बघा, पात्रता काय? शैक्षणिक पात्रता किती पाहिजे? तर शैक्षणिक पात्रता पाहिजे 10वी पास पाहिजे. कशासाठी बघतोय आपण? GD या पदासाठी. अग्निवीर GD पदासाठी किमान तुम्हाला कमीत कमी 45% असावे एकूण गुण आणि प्रत्येक विषयात कमीत कमी 33% असावे. हे प्रत्येकाला असतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना. वयोमर्यादा आहे 17.5 ते 21 वर्ष. आता 22 आहे, पण 22 पर्यंत घेत नाही. 21 वर्ष 2 महिने 3 महिने इथपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जात आहे. शारीरिक पात्रता असणार तुम्हाला. शारीरिक पात्रतेमध्ये काय 168 सेंटीमीटर तुमची हाईट असावी आर्मीला. 168. छाती तुमची 77 सेमी असावी आणि फुगवल्याच्या नंतर ते असेल तुमची 5 सेमी फुगवून. ओके, म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याची चेस्ट आहे 77, त्याची फुगवल्यानंतर किती भरली पाहिजे? 5 सेमी, म्हणजे 82 पर्यंत. वजन उंचीनुसार आहे. तुमचं उंचीनुसार वजन आहे कमीत कमी 50 क्रॉस पाहिजे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला. सगळ्यात पहिले अधिकृत जे संकेतस्थळ आहे, म्हणजे जे काही आर्मीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जायचं आणि अर्ज करायचा आहे तुम्हाला. अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरायची, त्यानंतर तुमची जी शैक्षणिक माहिती ती देखील तुम्हाला तिथं टाकायची सगळं, म्हणजे तुमच्या 10वीला किती टक्के, बोर्ड क्रमांक वगैरे. आता पोस्ट निवड करायची GD या पदासाठी. तुम्ही ट्रेडमन साठी पण आहे, क्लर्क पण आहे आणि टेक्निकल पण आहे. हे सगळे तुमच्या पोस्ट आहे. महत्वाचं काय, अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे. ऑनलाईनच, आता ऑफलाईन नाहीये की तुम्ही तिथे गेले पैसे भरले असं नाही. आता ऑनलाईनच झालंय सगळं. एकाच उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करता येणार नाही. म्हणजे तुम्ही जर GD ला भरताय ना, तर GD ला तुम्ही एकदाच अर्ज करू शकता. एका पदापेक्षा तुम्हाला जास्त अर्ज करता येणार नाही. एकापेक्षा जास्त म्हणजे GD तर GD ला, मग ट्रेडमनला करू शकता, क्लर्कला, टेक्निकलला, असं. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्ही बसताय त्यानुसार. पुढे जनरल नॉलेज असतं. लेखी परीक्षा तुमची पहिली होणार आहे, पहिला पेपर आहे. आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये की चला फक्त काय पेपरला जाऊन बसून काहीतरी गोळे करून येऊ आपण पास हो, असं नाहीये. आता पेपरचं मेरिट सुद्धा हेवी लागतंय, कारण विद्यार्थी अभ्यासाला लागलेत. सगळे विद्यार्थी अभ्यास करताय. जे पास होणार आहे तेच आहे. फक्त पहिल्या अग्निवीरला जरा जास्त कमी मेरिट लागलं होतं, जास्त मुलं घेतले होते, पण आता त्याचं प्रमाण कमी आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर जनरल नॉलेज असणार आहे, त्यानंतर सायन्स असणार आहे. तुम्हाला सायन्सवर जास्त भर दिली जाते आणि आपण पण या विषयावर जरा जास्त भर देऊया. तुम्हाला मॅथ असणार आहे, गणित, बुद्धिमत्ता, बरोबर ना, गणित आणि बुद्धिमत्ता. MCQ प्रश्न 4 ऑप्शन असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 ची. 0.25 म्हणजे 50 प्रश्न आहे, 50 गुणिले 2 तुम्हाला असे 100 मार्क आहे. 100 मार्क याला निगेटिव्ह पॉईंट आहे तुम्हाला 0.25, म्हणजे 4 प्रश्न जर चुकले, किती 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क गेला. 1 मार्क गेला, असा त्याचा क्रायटेरिया आहे. पुढे अग्निवीर GD सामान्य ज्ञान म्हणजे GK वर तुम्हाला किती येणार आहे? 15 प्रश्न येणार आहे. त्यानंतर 15 प्रश्न सायन्सवर आहे. मग आपल्याला इथं टार्गेट करायचे. बघा, सायन्स हा जो आहे ना, याच्यावर आपण जास्त भर देऊया. 15 प्रश्न आहे. डेली लेक्चर घेऊ आपण युट्यूबला, म्हणून म्हटलं की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर गणिताचे तुम्हाला 15 प्रश्न असणार आहे आणि बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न असणार आहे. याची बॅच पण आहे आपली, लवकरच आपल्या ऍपमध्ये येणार आहे, ती नंतर मी सांगेल तुम्हाला. आता बघा, अभ्यासामध्ये काय काय करायचंय तुम्हाला. प्राचीन भारताचा इतिहास करायचा आहे, आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे. विज्ञान आपलं टार्गेट असणार आहे, याच्यावर आपण जास्त भर देणार आहे. भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे. त्यानंतर संगणक आहे, भारताची कला आणि संस्कृती आहे, क्रीडा आणि चालू घडामोडी. हे सगळे घटक आपल्याला काय करायचे तर अभ्यासाचे. यामध्ये आपण ह्या 2 वर चांगला भर देऊया आणि इथं विज्ञानावर. हे 3 टार्गेटला असणार आहे आपले.
ठीक आहे. कारण का तर विज्ञानच तुम्हाला म्हणते की 15 15 15 30 असे, इथं 15 नाही आहे, तुम्हाला 5 एक मार्काला असणार आहे. ओके, 15 मार्काला नसणार आहे. पुढे 1600 मीटर तुम्हाला रनिंगसाठी पुलअप्स असणार आहे, लॉंग जंप असणार आहे आणि हाय जंप असणार आहे. ओके, 1600 मीटर पुलअप्स, त्याच्यानंतर लॉंग जंप आणि हाय जंप. वैद्यकीय तपासणी म्हणजे तुमचं मेडिकल होणार आहे. मेडिकल होणार आहे ते विज्ञानाचे 15 नाही आहे, ऑल ओव्हर मध्ये असणार आहे. ओके, बघा डोळे महत्वाचा घटक आहे. डोळ्यांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पॉईंट दिला जातो, त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या. कान, दात, छाती, हाडे तपासली जातात. कोणताही गंभीर आजार चालत नाही. कुठलाही तुमचा जर एखादा गंभीर आजार असेल तर तो चालत नाही, त्याला रिजेक्ट केलं जातं. तात्पुरतं जर तुम्हाला अपात्र केलं तर परत एक संधी दिली जाते. ते तुमचं जर मेडिकल तुम्हाला अनफिट केलं फर्स्ट याच्यामध्ये तर तुमचा आणखीन एक चान्स भेटतो तिकडे मेडिकल होणार तुमचं हॉस्पिटलला. त्या हॉस्पिटलला जर तुम्ही क्लिअर झालं तर मग पुढे तुम्ही पात्र ठरतात. गुणवत्ता यादी कशी, मेरिट कसं लागणार तुमचं, जे फायनल मेरिट असणार आहे बघा, फायनल मेरिट किती असणार आहे बघा, लेखी शारीरिक गुणांच्या आधारे, म्हणजे लेखी किती मार्क आहे पेपरला आणि शारीरिक गुणांना किती मार्क आहे याच्यावर तुमचं काय ना यादी जाहीर होईल. त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगला बोलवतील, प्रशिक्षण, आणि निवड झाल्याच्या नंतर सैनिकी आर्मीचं जे ट्रेनिंग असतं त्या जे तुमचं स्वप्न आहे अग्निवीर होण्याचं ते तिथं तुम्ही दाखल होणार. पीटीसी ज्याला म्हणू शकतो आपण. मग तिथं काय ना सगळ्यात पहिले गेल्याच्या नंतर डिसिप्लिन, शिस्त शिकवली जाते तुम्हाला. कसं राहायचंय, कसं वागायचंय, कसं कोणकोणत्या आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहे त्यांना कसा मान सन्मान द्यायचा, हे अग्निवीर म्हणजे तुम्हाला आर्मीमध्ये शिकवलं जातं. सगळ्यात पहिला मुद्दा काय तर शिस्त. त्यानंतर शस्त्र हाताळणी आणि शारीरिक तंदुरुस्ती, म्हणजे काय ग्राउंड वगैरे फिटनेस वगैरे ठेवायचं तुम्हाला. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे. 100% तुम्ही यशस्वी होणार, 100% गॅरंटी देऊन सांगतो. फक्त ताकद लावा, चांगला अभ्यास करा, डोळ्यासमोर सिलेबस ठेवा आणि जे आपण लेक्चर घेणार आहे ते लेक्चर कंटिन्यू करा. मला एक कमेंट करा लेक्चर सुरू केव्हा करायचे. तुम्ही म्हटले उद्या तर आपण लगेचच सुरू करणार आहे. ठीक आहे, फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.